आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा. आतापर्यंत आपण पाहिलं की गणपतीच्या सणामध्ये दोघं दोघं म्हणण्यापेक्षा दीपा जरा बावरली होती. तिला पुढे काय करायचं ह्याचेही प्रश्न पडले होते. गणपती विसर्जन होताच तो परत पुण्याला जायचं म्हणतो. अर्थात तात्यांना राजवीर आणि राजश्रीलाही त्याचा निर्णय पटला होता. सोबत दीपाला घेऊन जायचं ठरलं होतं, पण त्यालाही दीपाने नकार दिला. आता पुढे काय पाहूयात. करार एका लग्नाचा भाग 12. बास आता. तिचा आवाज ऐकून त्याचा आवाज जरा वाढला होता. का टाळताय मला? काय गुन्हा केलाय मी? तो तिचा हात पकडून बोलतो. त्याचं त्यालाच भान नसतं. मी? ती इकडे तिकडे पाहायला लागते. तात्या, वहिनी, राजवीर त्यांच्याकडेच वाहत असतात. मी काय इग्नोर करेल तुम्हाला? ती हळूच बोलते. त्याचंही लक्ष सगळ्यांकडे जातं. तसं तो चिडून निघून जातो. तीही मग केतकीला घेऊन आपल्या रूममध्ये जाते व तिला पाजून झोपी जाते. इकडे रात्रभर तिचा विचार करून याचं डोकं उठतं. शेवटी दुसऱ्या दिवशी पहाटेच लवकर उठून तो पुण्याला निघून जातो. ती मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ असते. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठल्यावर तिला चुकल्यासारखं वाटतं. कारण केतकी आज निवांत पाळण्याच्या वरच्या बांधलेल्या खेळण्याकडे एकटक पाहत असते. नाहीतर गेले 10 दिवस तो स्वतःच केतकीला घेऊन बाहेर जायचा. तिच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारायचा. कोवळं ऊन मागच्या अंगणात येत असल्याने झोक्यावर बसून तो कधी हाताचा झुला करून तिला खेळवायचा. हे तो केतकीबरोबर करत असे. केतकीमुळे ती रूमचं दार लावत नसे. सगळं आवरून होताच ती बाहेर येते. तिची नेहमीप्रमाणे कामे सुरू होतातही, पण आज तिची नजर कुणाला तरी शोधत होती. घरातल्यांनाही तिची मनस्थिती कळत होती, पण तरीही ते रणवीर गेल्याचं तिला सांगत नाही. राजश्री, रणवीरची कुठे दिसत नाही. शेवटी रात्रीचे जेवण बनवताना ती राजश्रीला विचारतेस. रणवीर भाऊजी? का हो, काही काम होतं का त्यांच्याकडे? राजश्री चपात्या लाटता लाटता विचारते. चपात्या जरी लाटत असली तरी तिचं लक्ष आपल्या मोठ्या जाऊबाईंकडे बारीक लक्ष असतं बरं का. नाही, काम असं काय असणार ना माझं त्यांच्याकडे. पण आज ते केतूला घ्यायला सकाळी आले नाही ना, आता कुठे दिसत आहेत. ती आपल्याच नादात बोलते. केतूचं नाव घेऊन सध्या तरी त्याची विचारणा चालू होती. जे या राजश्रीला कळणार नाही असं होईल का? पण तरीही ती शांत बसते. रात्री परत जेवताना दीपा राजवीर तात्यांना अप्रत्यक्षरित्याने विचारतेच, तेव्हा तिला कळतं की रणवीर पुण्याला निघून गेला आहे ते. साधं केतूलाही बाही विचार करून गेले नाही. असं काय झालं आहे? कसला असला राग म्हणायचा? ती स्वतःशीच विचार करत रात्री झोपी जाते. दुसऱ्या दिवशी तात्याही मुंबईला निघून गेले होते, तर राजश्री व राजवीर ही आपल्या कामात बिझी होते. याच संधीचा फायदा घेऊन ती केतूला घेऊन वाड्याबाहेर पडते. नैनाच्या घराचा पत्ता तिने चंदा नोकराणीकडून सहज बोलता बोलता काढून घेतला होता. दाराची बेल वाजताच समोरच नैना उभी होती. मागच्या वेळी नैना घरी आल्याने तिला दीपाने व्यवस्थित पाहिलं होतं, त्यामुळे ती तीच आहे हे कन्फर्म होतं. पण आज तिला इतक्या जवळून पाहताना तिच्या लक्षात आलं होतं की ती किती सुंदर आहे ते. ओ, आज खुद्द मिसेस रणवीर आमच्या घरी? तिला पाहताच नैना तिच्या कुस्तीत हसत बोलते. तुम्ही मला ओळखता? ती आश्चर्य व्यक्त करत म्हणते, कारण आतापर्यंत या दिवसात या दोघांचा आमनासामना झाला नव्हता. अहो, तुम्हाला कोण नाही ओळखत? आता तर मुंबई पुणे ओळखते. आरोपी आबा निकम यांच्या सो कॉल्ड यांच्या माजी सुनबाई आणि आत्ताच्या गायकवाड घराण्यांच्या नवीन सुनबाई, केसरी हिंद पलवान रणवीर गायकवाड यांच्या सौ. अजूनही ती कुचकटपणेच बोलत होती. चला, हे तर बरंच झालं म्हणायचं की माझी ओळख रडून द्यायला नको. ओळख परेड करून द्यायला नको. ठीक आहे, मग मी आता मुद्द्याचंच बोलते. पण आधी आत येऊ का? नाही, म्हणजे बाहेर राहून मी बोलले तर तुमच्या शेजारच्यांना त्रास माझा आणि तुम्हालाही. ती गोड हसत नैनाला बोलते. बाहेरून येणारे जाणारे त्यांच्याकडेच पाहत असल्याने नाईलाजास्तव नैनाला तिला आत घ्यावं लागतं. बोला, काय काम आहे माझ्याकडे? ती आत येताच नैना चिडून बोलते. तुमचे आई बाबा नाही का घरात? दीपा इकडे तिकडे पाहत बोलते. तुम्हाला काय करायचे आहे? ती चिडून बोलते खरी, पण दीपाच्या डोळ्यात दिसणारे अंगारे पाहून ती नरमते. फाईन. आई बाबा मामाच्या घरी गेले आहेत. गौरी गणपतीला पूजा असते मामाकडे दरवर्षी. काल ही ती पूजा होती, म्हणून आई बाबा तिकडे गेले आहेत काल. उद्या येतील. आता चांभार चौकशी झाल्या असेल तर कामाचं बोला, आणि आई बाबांशीच बोलायचं असेल तर उद्या किंवा परवा या. तीही गुरुमीतच हाताची घडी घालून बोलते. नाही, काम माझं त्यांच्याकडे नाही तर खरं तर तुमच्याकडेच होतं. ते नाही तेच बरं झालं.
ती सोफ्यावर जाऊन बसते. चिमणीलाही आपल्या मांडीवर झोपवलं होतं. ती आता उगाच इकडे तिकडे पाहत असते. अगदी घरातल्या फर्निचरपासून टीव्हीपर्यंत त्यांचा माल आउट ऑफ इंडियाचा आहे हे एका तिला नजरेतून कळून जातं. आता काय काम आहे हे सांगणार आहात की नुसतं घरच पाहत राहणार आहात? नैना मात्र तिच्या अशा वागण्याने इरिटेट झाली होती. हो सांगते ना. काय घाई काय आहे? तुमच्याकडे पाहुणे आल्यावर चहा पाणी विचारत नाही का? तीही फुल ॲटिट्यूडमध्ये मंद मंद हसत बोलते. फाईन. मंगला मावशी, एक ग्लास पाणी घेऊन या आणि एक कप कॉफी. ती तिथूनच आपल्या घरात काम करणाऱ्या मावशीला हाक देते. सो स्वीट ऑफ यू बेबी. मी न सांगता माझ्यासाठी कॉफी मागवलीस? पण बेबी, मी कॉफी नाही पिऊ शकत गं. बाळ अजून माझं अंगावरचं दूध पिते ना, त्यामुळे ते घातक असतं. आईने तुझ्या कधी सांगितलं नाही वाटतं तुला, तू प्रेग्नंट असताना? चहा असेल तर चालेल मला. दीपाही आता फुल ॲटिट्यूडमध्ये. कॉफी तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी मागवली आहे. आमच्याकडे बिनबुलाव्या मेहमानला पाणी देऊनच कल्टी मारतात. नाही जोमात. बरं बाई, राहू दे तो चहा. कमीत कमी पाणी तर दे. खूप पुण्याचं काम असतं तेही, ती हसत बोलते. पण नैना जाम इरिटेट झाली होती. आता तुम्ही काय काम आहे ते सांगाल का? खूप मेहरबानी होईल माझ्यावर, नैना हात जोडून बोलते. काम असं आहे बघ, मला तुला जरा पर्सनल विचारायचं होतं. दीपा अजूनही नैनाला गोलगोलच फिरवत होती. पण आता जर तिला सांगितलं नाही तर ती चिडेल आणि मग आपल्याला नीट बोलता येणार नाही असा विचार करून दीपा एक पॉज घेत म्हणते. तुझं रणवीरजींवर खरंच प्रेम आहे की तुझे बाबा फोर्स करत होते म्हणून तू त्यांच्या मागे लागली होतीस? तिचा असा अनपेक्षित प्रश्न ऐकून नैना काही वेळ हँगच झाली. कोणती बायको आपल्या नवऱ्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या घरी जाते? बरं गेली तरी धमकी देऊन निघून जाईल. पण हे असं माझ्या नवऱ्यावर खरं प्रेम करतेस का असं कोणती बाई विचारेल? या विचाराने तिला क्षणभर काय बोलावं तेच कळेना. तोच मंगला मावशी एका ट्रेमध्ये एक कप कॉफी व एक ग्लास पाण्याचा घेऊन येतात. मावशी, ही कॉफी घेऊन जा परत आणि 2 कप चहा टाका. झाल्यावर मला हाक मारा. मी आमच्या रूममध्ये आहे, मीटिंगमध्ये. सो डिस्टर्ब करत नको आहे मला कुणाचं. असं निक्षून सांगत नैना दीपाला घेऊन आपल्या खोलीत येते आणि आतून दाराला कडी लावते. तिची रूमसुद्धा खूप भारी असते. अगदी आपल्या स्वप्नात असे ना की आपली बेडरूम अशी असावी, अगदी तशीच. दीपा थोडंसं घाबरतच तिच्या मऊ मखमली गादीवर हळूच बसते. व्यवस्थित बोलता यावं म्हणून केतकीलाही दूध पाजून झोपी घालते. कारण आता आपण जे बोलू ते ती ऐकणार याचे संकेत तिला असं तडकाफडकी अंदाज कळालं होतं. शिवाय नुसतं पाणी नाही तर चहाची ऑर्डर केली गेली होती तिच्यासाठी. केतकीचे दूध पिऊन होईपर्यंत नैनाही आपल्या मनात तिच्याशी काय बोलावं याचाच विचार करत होती. तोपर्यंत मंगला मावशीने चहा कॉफी दिली. चहा कॉफी व केतकीला व्यवस्थित झोपवून दोघी परत मुद्द्यावर आल्या. नैनाला भेटायला ही गेली, पण आता नैना काय बोलेल? काय होईल या दोघीत बोलणं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा.